हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. करुणा वरुणालय भक्तवांछात कल्पतरू श्री बालकृष्ण लालकी वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण भक्ती ज्ञानयज्ञ 16. बाळाओ बाळाओ शांत बसा ना. शांत बसा, नाही तर खाली बसा. तिथं जा, खाली बसा. जा उठा. उठ व छेपे उठ माय. श्री बालकृष्ण लालकी वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण भक्ती ज्ञानयज्ञ 16. आज आपल्या कथेचा 6वा दिवस आहे. हे सांगत असताना मनामध्ये एक आनंदही आहे आणि एक कथा संपत यायला लागली याचं अंतकरणात दुःखही आहे. हे की नाही? 6वा दिवस आहे आज कथेचा आणि भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि तरुण मंडळीच्या विशेष पुढाकाराने वैकुंठवासी वेदांत केशरी नथुराम बाबा केहाळकर यांच्या पुण्यतिथीचा हा उत्सव आणि त्या कथेतील हा 6वा दिवस आहे. काल आपण भगवंताचा जन्म उत्सव या ठिकाणी खूप आनंदामध्ये पार पडला आहे की नाही? आणि खरंच असं वाटत होतं काल की आपलं गाव शेवडी नसून गोकुळ झालेलं आहे. एवढा आनंद काल सगळ्यांनी घेतला. एकदा तरुण मंडळीसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि काल ऐकण्यात कोणाचं लक्ष नव्हतं बरं का, कारण ते सगळं मुलांचा उत्साह वगैरे पाहणं याच्यातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. म्हणून पुन्हा आपण त्याची पुनरावृत्ती थोडक्यात करूयात. मथुरेचा राजा कंसाची चुलत बहीण देवकी उपवर झाली आणि उपवर झाल्याच्या नंतर वसुदेव देवकीचा विवाह झाला. वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि त्यांच्या पोटी भगवंताचा अवतार झाला, तो भगवान बालकृष्णाचा अवतार. काल्याच्या कीर्तनात परवा आपल्याला ऐकायचंच आहे बरं का. म्हणून भगवंताचं प्रागट्य झालं आणि गोकुळातल्या सर्वांना आनंद झाला. किती आनंद झाला महाराज म्हणतात, किती सांगायचा तो आनंद. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भगवंत जन्माला आले याचा आनंद आहे. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रस खेळू चला, रंग उधळू चला, रस खेळू चला,
होता. मग त्या आनंदाला नाही, त्या आनंदाशी जोडा. महाराज म्हणतात त्या आनंदाला जोडा नाही, आहे की नाही? म्हणून आपल्या सुद्धा कालच्या आनंदाला जोडाच नव्हता. दुग्ध शर्करा योग म्हणजे अविनाश महाराजही आले, शिवलीला ताई आल्या आणि दादा पण आले होते. बरेच जण काल आपल्या कथेला येऊन गेले, आहे की नाही? आनंदी आनंद आहे का नाही? हा उत्सव या ठिकाणी चालू आहे, याचा आनंद काही वेगळा आहे. गोकुळात एवढा आनंद झाला, गवळणी जायच्या, मुलाला पाहायच्या, बाहेर येऊन चर्चा करायच्या, काय सुंदर मुलगा आहे, काय सुंदर मुलगा आहे. ऐका, ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले तो स्वतः कमी सुंदर असेल? जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर आहे तो देव किती सुंदर असेल, महाराज लक्षात ठेवा. आणि त्या सुंदर कन्हैयाला गवळणी पाहायच्या आणि बाहेरून चर्चा करायच्या, काय सुंदर आहे. आता एवढं सुंदर म्हटल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघावं, आहे की नाही? लयच नाव ऐकून आहे बापा सानप महाराज चांगलं सांगतो, जाऊन पहा तरी काय दिवा लावतो, असं वाटतं का नाही माणसं? ऐकल्यानंतर असं वाटतं का नाही? ऐकल्यानंतर असं वाटतं की आपण त्या आनंदामध्ये सामील झालं पाहिजे. पण आता बाळांपणाच्या टायमाला महिला कधी बी जाऊ शकतात, पुरुषांना जाता येतं का? पुरुषांना जाता येत नाही. पोरं जायला गेले, गवळणी म्हणल्या पळा, तुमचं काम नाही इथं. पोरं रुसले, नंद बाबाकडे आले, म्हणे बाबा बाबा, पोरगा असून पोराला पाहायला जमत नाही. नंद बाबा म्हणले वेड्या हो, आणखी मलाच कोणी जाऊ देणार. राम राम, बसा, तुमची काल आठवण काढली मी, तुम्ही आलेच नाही राग राग. असं एवढा राग धरायचा असतो का? संसार म्हणल्या भांड्याला भांड्या लागतच असतं पाहुण्याला म्हणलं. ऐका, लक्षात ठेवा, मला काय सांगायचं. म्हणून एवढा आनंद त्या गोकुळामध्ये आहे की त्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. बघा, आता नंद बाबाच्या लक्षात आलं, लक्षात ठेवा. नंद बाबा म्हणले आपण दरवर्षी इंद्राला कर देतो. ऐका, दरवर्षी आपण कंसाला कर देत असतो. आणि तो कर देण्यासाठी नंद बाबा, लक्ष द्या माझ्याकडे, तो कर देण्यासाठी नंद बाबा मथुरेला जातात. आपण सुद्धा कर देतो का नाही? ही घरपट्टी, नळपट्टी, टॅक्स आपण जे भरतो का नाही, हा करच आहे. पहिल्यापासूनच कर देण्याची पद्धत आहे बरं का. कारण आपण जर कर दिला तर त्याच्यातून सरकारच्या तिजोरीत पैसा जमा होईल, आणि सरकारच्या तिजोरीत पैसा जमा झाला तर विकासाचे कामं होतील. सरकार म्हणजे काय, झाडाचे तोडून थोडेच आपल्याला देणार आहे? नाही. आपण जो कर भरतो का नाही, हे लाईट बिल असेल, घरपट्टी असेल, नळपट्टी असेल, आपण जे मोठे लोक आहेत त्यांना टॅक्स लागत असतो, हे आपण जे टॅक्स भरतो हाच टॅक्स सरकारच्या तिजोरीत जमा होतो, आणि त्याच्यातून मग ते आपल्याला अनुदान देतात, आहे का? त्याच्यातून कामं होतात. म्हणून कंसाला कर देण्यासाठी निघालेले आहेत. पण इकडं काय झालं, गोकुळात काय झालं हे आपण काल्याच्या कीर्तनात पाहणारच आहोत. मथुरेत काय झालं पाहायचं बघा. नंदबाबानं कन्हैयाला तिथं ठेवलं आणि मुलीला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं बघा. वसुदेव मायेला घेऊन मथुरेत येतात, आणि मथुरेत आल्याच्या नंतर हातापायात आपोआप बेड्या पडतात बरं का. विशाल महाराज, कुलप आपोआप उघडलेले बंद होतात. द्वारपाळ झोपी गेलेले होते ना, ते पुन्हा जागे होतात, आणि महाराज त्या मायेनं रडायला सुरुवात केली. त्या मायेनं रडायला, टाहो फोडून रडायला सुरुवात केली. संतोष महाराजाची पोरगी रडायला सुरुवात केली, आणि ते रडणं त्या यांच्या कानावर आलं. कुणाच्या? द्वारपाळांच्या. आणि आठवा जन्माला म्हणून कंसाला बघा, मुलगी असली की जास्त जोरात रडते बरं का. आणि एखाद्या घरी जर बाई बाळंतीन झाली ना, आणि आवाज जर जास्त यायला लागल्या ना, की म्हाताऱ्या बाया मनानच आवाज काढतात, माय धांगडच झाली कान व लई उळायली, असे म्हणतात बाया. असं मी ते ऐकलेले म्हणून सांगते. धांगडच झाली काय, मुलगी झाली की जास्त रडते ना, त्या मायेनं टाहू फोडून रडायला सुरुवात केली. कंसाला बातमी सांगितली, आठवा जन्माला. कंस धावतच आला, पण पाहतो तर तो 8वा नसून ती 8वी होती. कंसानं तिला धरलं, गरगर फिरवलं, आणि शिळेवर आपटणार तेवढ्यात ती हातातून निसटली, आणि चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली, आणि सांगितलं, अरे मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या अगोदर
गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये वाढत आहे. तुझं लागी वधी उपजला मजा आधी. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. आणि मग कंसाचं टेन्शन अजून वाढलं. कंसाला आता जिकडं पाहिल तिकडं आठवा दिसत होता बरं. बघाल तिकडं कंसाला आठवा दिसत होता. आता काय करायचं, मारायचं कसं? मग पैजेचा विडा ठेवला बघा. पूर्वीपासूनच हे सुपारी देण्याची पद्धत बरं का. पैजेचा विडा ठेवला की जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला मी असं काय जे ठरवलं असेल ते देईन बाबा. आता आपल्याला काय माहित नाही काय ठरवलं होतं. पैजेचा विडा ठेवला आणि तो विडा लक्ष देऊन ऐका, पुतना नावाच्या राक्षसीने उचलला. ते पुतना म्हणे, दादा मी मारते तुझ्या शत्रूला, काय घाबरतोस? आणि त्या पुतनेनं तो विडा उचलला बघा. लक्ष देऊन ऐका. आणि त्या पुतनेनं काय केलं, सुंदर असं अप्सरेचं रूप धरलं. होती मायावी राक्षसीन, लक्ष देऊन ऐका. पण मायावी असल्यामुळं तिनं सुंदर अशी एखादी देवांगना असते का नाही, त्या देवांगनेचं रूप घेतलं आणि देवांगना होऊन ती नंद बाबाच्या दरबारात आली बरं. नमा म्हणे आली नंदाची या घरा. 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 नमा म्हणे आली आली नंदाची या घरा. नमा म्हणे आली 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 नंदाची या घरा 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 घरा. नमा म्हणे आली नंदाची या घरा. नमा म्हणे आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदर देवांगना, स्वरूप सुंदर देवांगना. माझी वाणी पुढे माझी वाणी पुढे गुण नामा म्हणे आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदरा देवांगना. एखादी देवांगना जशी शोभावी का नाही, माया हो ऐका, एखादी देवांगना जशी सुंदर दिसावी का नाही, असं या पुतनेनं सुंदर रूप धारण केलं होतं. आणि ऐका, स्तनामध्ये कालकूट नावाचं विष भरून आली होती. दिसायला सुंदर होती पण अंतकरणामध्ये विष होतं, आहे की नाही. काही माणसं दिसायला सुंदर असतात, वरून गोरी, पण आतून बोला ना काळे, आडनावाचे नाही, अंतकरणाचे काळे, ठीक आहे. दिसायला सुंदर आहे पण अजून एक सांगेन मी तुम्हाला. माणूस दिसायला सुंदर असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडेल, बरोबर आहे. एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. पण माणसाचा जर स्वभाव सुंदर असेल ना तर जग त्याच्या प्रेमात पडतं महाराज, लक्षात ठेवा. म्हणून आपण सुंदर दिसण्यासाठी जेवढी काळजी घेतो नाही तशी सुंदर असण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. माणसाच्या ओळखीची सुरुवात चेहऱ्याने होत असते पण टिकण्याची स्वभावाने असते. ओळखीला सुरुवात चेहऱ्याने होऊ शकते पण स्वभावानं नातं टिकत असतं बरं का. म्हणून माणसं बघा, सुखी राहण्यासाठी घर बदलतात, गाडी बदलतात, कपडे बदलतात, मोबाईल बदलतात, सगळं बदलतात पण स्वभाव बदलत नाही. आणि स्वभाव बदलला नाही ना तर मग काही बी बदला महाराज, ती मॅचिंग होत नाही, है का. आता तुम्ही स्वतःसाठी सुंदर घर बांधता का नाही, बोला ना. स्वतःसाठी तुम्ही सुंदर घर बांधता का नाही. पण ऐका, आता आम्हाला राहायला बंगला दिला एवढा मोठा,
इकडं आलं की बाईचं घर आमचंच आहे, तिकडे गेलं की ते बंगला आमचाच आहे. बरोबर आहे का नाही? मी काय मुक्कामाला राहिलो नाही, पण हाय सगळे तिथंच आहेत का नाही? त्यांनी ते घर दिलं, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. ऐका, स्वतःसाठी ठुमुकदार घर असावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, पण सांगू तुम्हाला, दुसऱ्याच्या हृदयात घर करायला शिका. जाल तिथं घर बी आपलं होईल आणि माणसं बी आपली होतील. महाराज, आमच्या जीवनात असे काही घर आहेत शहरांनी, कुठेही खेड्यांनी. या मंडळीला माहिती आहे, लोक आम्ही येण्याची वाट पाहतात. तर नाशिकड पुण्याकड असे घर आहे ना, मी गेलो तरच ती खोली उघडतात, ती बाबा तुम्ही आल्यानंतर इथं थांबा जा. असे खूप लोक प्रेम करणारे आहेत माझ्याकडे. लक्ष देऊन ऐका. का प्रेम करतात? हृदयात घर केलं म्हणून. हृदयात घर करायला शिका. मॅचिंग आवडते का नाही सगळ्यांना? तर माझी पण मॅचिंग आहे ना, हे असं ते हे बी तसंच आहे का नाही? मॅचिंग आहे का नाही? प्रत्येकाला मॅचिंग आवडते का नाही? पण कपड्याची मॅचिंग जशी करतात तशी स्वभावाची पण मॅचिंग करत चालतात. स्वभावाची जर मॅचिंग केली ना तर आनंद मिळेल. महाराज, ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ॲडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो, आहे का? ॲडजस्ट करणारा माणूस दुःखी होत नाही. हे नेहमी म्हणतात, महाराज तुम्हीच ॲडजस्ट करू जाणं आणि तुम्हीच करू जाणं. हे कसं करताय तुमचं तुम्हाला माहीत. मी काल कथा संपल्यावर घरी गेलो. गावातला कार्यक्रम 2-3 तासाचा. ते आमदार खासदार सगळे आपल्यामुळं आलेली मंडळी. गावातून हलताय ना, पुन्हा तिकडं कीर्तनाचे लोक वाट पाहायला लागले. तिथूनच तसाच निघून गाडीतच फेटा बांधून कीर्तन, जेवण बी नाही घालचं. आज सकाळचं बी कीर्तन राईट 12ला सोडलं, 1:05 इथं हजर. ते माईक जरा लागली नाही तर मशीनमध्ये, का आपलं काय मशीनीत काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं उशीर झाला थोडा, नाही तर राईट 1ला. त्यांना म्हणलं मी 12, पाकिट तिथंच राहिलं आजचं. ते म्हणले पाकिट. म्हणलं मग पाहू काय करायचं, मला जाऊ द्या, मला जाणं गरजेचं आहे. ॲडजस्ट करणारा माणूस सक्सेस होत असतो बरं का. प्रत्येक गोष्टीत तक्रार करणाऱ्या माणसं लोकाला आवडत नसतात. ॲडजस्ट करणारी माणसं लोकाला प्रिय असतात किंवा नाही, हे धकून घेतात, आहे का नाही? बेजार करणारा जवाई आवडतो का काहीच न म्हणणारा? बोला होय माय सासा हो. जिंतूरचा पाहुणा माय 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 असा इस्त्यावानीच आहे, पण मानाव आंबरवाडीच्या पाहुण्याला याचं 1 नाही 2 नाही. बस म्हणलं तिथं बसतंय, उठ म्हणलं की उठतंय, सुट म्हणलं की सुटतंय. आहे का नाही? कशामुळे आवडतात माणसं? याचा त्रास नाही बाबा म्हणून आवडतो, आणि हा त्रास देतो म्हणून आवडत नाही. सोपं आहे, त्याच्यामध्ये काय एवढं अवघड आहे? ॲडजस्ट करणारा माणूस आवडत असतो. कोणी बी बघत चला. लक्षात येते माझं बोल? मग मॅचिंग करा ना. बरं मॅचिंग करतात ना, मॅचिंगसाठी तर लोक रुसून बसतात. आता हे कोरोना आला का नाही मन करणार माय, ते मास्क बी साडीत मॅचिंगचं आलंय. मी पाहिलं ते. पहिलं तर नुसती साडीच राहायची, मग ते ब्लाऊज पीस आला. मग ते दुकानदार म्हणायचा हे ब्लाऊज पीस सहित हे साडी. पुन्हा ही संडे मंडे हे म्हणे, शनिवारी इकडून घालायची, मंगळ काय ते रविवारी इकडून आणि सोमवारी इकडून. अशी बी आहे ना वाटते साडी अशी. तू काय झालं नाही का म्हणा, तू आणलीच असेल ना बायकोला? नाही, तिला नाही आणली, मी पण ऐकलं असं. संडे मंडे साडी असते, तसं ते मॅचिंगचं मास्क बी आलंय आता. तुम्हाला जाऊ द्या, नसल जास्त पाहायचं तर मुंबईच्या महापौर बोलताना बघा, प्रत्येक वेळेस मॅचिंगचंच असतं. जशी साडी तसंच मॅचिंगचं ते मास्क असतं. मी एका मित्राच्या लग्नात गेलो आणि त्याची आजी रुसून बसली, म्हातारी रुसून बसली, ऐकच नको ना. मी म्हणलं काय झालं? ते म्हणे महाराज म्हातारी रुसून बसली. म्हणलं कशामुळं? ऐकच नाव म्हणे. जा बरं तुम्ही तरी सांगून बघा. ऐकली तर ऐकली. मी गेलो, म्हणलं आजी काय झालं? काय नाही म्हणे महाराज, पोरानं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसराच आणला. म्हाताऱ्या माणसाला ब्लाऊज कुठे येईल? तिच्या भाषेत सांगतो बरं. पोरानं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसराच आणला, म्हणजे मॅचिंग होईना. म्या म्हणलं आजी आता जाऊ द्या ना, काय म्हातारपणात करायची मॅचिंग? मला काय जीव नाही काय? म्हातारी म्हणते मला काय जीव नाही काय, म्या काय मॅचिंग करू नाही? मग मी ऐकायला म्हणलं जाय बाबा त्या चित्रवारच्या दुकानात आणि आण राणी कलरचा पीस. जाय. ते गेलं आणि राणी कलरचा पीस आणला आणि म्हातारीच्या हातात दिला आणि मग म्हातारी असली.
म्हणलं आजी झाली का मॅचिंग? हो म्हणे महाराज, राणी कलरला राणी कलर मॅच झाला. म्हणलं आता पांढऱ्या केसाल का शेंदूर लावती का? राणी कलर मॅच करायला लागली. अहो काहीतरी मर्यादा आहेत का नाही त्या मॅचिंगच्या बी, आहे का नाही? ठीक आहे, होत असेल तर करा, चांगलं राहिलं पाहिजे माणसानं, नो प्रॉब्लेम, बरोबर आहे का नाही? पण ही मॅचिंग करण्यात जशी काळजी घेता का नाही, तशी स्वभावाची मॅचिंग करण्यात पण काळजी घेतली पाहिजे. ही पुतना वरून दिसायला सुंदर होती, पण आतून कालकूट नावाचं विष भरून आलेली होती. आणि महाराज ती गोकुळामध्ये आली, आणि गोकुळात आला ना, पुतना बाल घातिनी. पुतना कोणाला म्हणायचं? पुतान येते येते पुतना, हा जी पोरांना मारणारी आहे तिला पुतना म्हणायचा. म्हणून अशा बऱ्याचशा पुतना आपल्या लेकराला पोटात मारून टाकतात, आहे का नाही? त्या पुतनाच आहेत. मुलगी नको म्हणणाऱ्या पुतनाच आहेत ना, त्या मुलीला पोटातच मारून टाकतात का नाही? त्या पुतना नाही तर कोण आहे? अरे आपल्याला आई पाहिजे, मावशी पाहिजे, आत्या पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे, मैत्रीण पाहिजे, मग मुलगी का नको? आज मुलीला पोटात मारून टाकता, आहे की नाही? अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे आपली अपेक्षा आहे. ऐका लक्ष देऊन, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे आपली अपेक्षा आहे. पण सांगू तुम्हाला, त्यासाठी जिजाऊ जिवंत पाहिजे ना. भगवान बाबा जन्माला यावे आपली अपेक्षा आहे, पण त्यासाठी कौतिक आई जिवंत लागेल ना. कौतिक आईलाच पोटात मारून टाकल्यावर भगवान बाबा कुठून येणार आहेत? तसं ते पुतना कालकूट नावाचं विष भरून नंदबाबाच्या दरबारात आली. आणि नंदबाबाच्या दरबारात आली आणि यशोदेला आवाज दिला, ए यशोदे, अगं मुलगा झाला तर मला विसरूनच गेली, मुलगा झाला तर मला सांगायचं सुद्धा विसरलीस. तेव्हा यशोदा माता म्हणते, आता ही कोण असावी बाबा, ही कोण असावी? लक्ष देऊन ऐका. यशोदा माता वरून वरून तर तिचा सत्कार सन्मान करते बरं का, पण मनात विचार करते की हे कोण असावी. लक्ष देऊन ऐका. कधी कधी असं होतं का नाही, आम्हाला एखाद्या ठिकाणी माणसं भेटले की ते म्हणतात, महाराज ओळखलं का? आता तुम्ही एवढे जे मंडपात बसलेले आहेत तेवढे मला कुठेही भेटलं तर ओळखू शकाल, पण मला सगळे ओळखणं शक्य आहे का? मी सगळ्यांना ओळखणं नाही ना शक्य. कधी कधी वरून वरून माणूस सन्मान करतो आणि आतून विचार करतो का हे कोण असावं. एखाद्या माणसाचा फोन जर आला तर ते म्हणतं रामकृष्ण हरी महाराज. फोन आला की ते म्हणतं रामकृष्ण हरी महाराज. आपण म्हणावं रामकृष्ण हरी, माझ्याकडे लक्ष द्या बरं. मग ते म्हणतं ओळखलं का? मग नाही म्हणता येतं का? मग आपण म्हणायचं तुम्हाला नाही ओळखायचं, मग कोणाला ओळखायचं? ते म्हणतं मग सांगा बरं कोण आहे. मग आपण म्हणायचं आहे बा इथं काही रेंज बरोबर नाही, आवाज येईना जरा फोनचा. बरं ते म्हणतं मग तुम्ही रेंजमध्ये जा, मी 10 मिनिटांनी करतो. ते बी आपल्या पुढचं असतं बरं का. मग ते 10 मिनिटांनी फोन करतं, महाराज आले का रेंजमध्ये? आपण म्हणायचं हो. मग सांगा बरं आता कोण आहे? मग म्हणायचं हे बा कालच नवीन मोबाईल घेतला, पहिलं सिम दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकलं आणि ते जुने नंबर त्याच्यातच शेव राहिले, कोण आहे तुम्ही सांगा बरं. मनात इच्छा नसते खोटं बोलण्याची, पण वरून वरून सन्मान करते यशोदा माता आणि आतून मनात विचार करते ही कोण असावी. आणि ती पुतना नंदाच्या घरी आल्याच्या नंतर, पुतना नंदबाबाच्या घरी आल्याच्या नंतर, येऊ द्या बघा त्या पुतणेकडे आता एकदा पाहून घ्या आणि मोकळं व्हा. कॅमेऱ्याच्या बाजूला व्हा. आरती भेल पोरग हसायले ते बी चांगलं दर्दीच आहे.
पुतणेला त्या पुतणेनं भगवंताला उचललं आणि स्तनपान करायला सुरुवात केली. ऐका, भगवंताने पहिल्यांदा विष पिलं, नंतर दूध पिलं आणि दूध पिल्याच्या नंतर पंचप्राण शोषायला सुरुवात केली आणि पंचप्राण शोषायल्याच्या नंतर ती व्याकुळ झाली. रडतय लेकरू, व्याकुळ झाली आणि खाली पडली. व्याकुळ झाल्याच्या नंतर खाली पडली आणि भगवंताला म्हणते, अरे सोड मला, सोड. सा मुंच मुंच प्रभासिनी ती धार दिशी जमिनीवर पडली. टाळ्या वाजवा. भगवंत तिच्या पोटावर खेळत आहेत. बस असं कृष्ण मालिका पाहिली होती ना तुम्ही? असंच होतं का नाही? वा वा वा. भगवंत हे पोरग लयच भारी आहे गड्या. एकदम दिसायला बी गोड आहे, ते घाबरायला तयार नाही. भगवंत सुद्धा घाबरले नाही. त्या पुतणेला पंचप्राण शोषायला सुरुवात केली. व्याकुळ झाली. सोड सोड, जोरात 3 टाळ्या करते. जमिनीवर पडली आणि गतप्राण असं सांगतात. ऐका लक्ष देऊन. पुतना किती मोठी होती माहितीये का? ही बी पा लहान आहे काही. पुतना किती मोठी होती माझ्याकडे लक्ष द्या. ती पडल्याच्या नंतर असं सांगतात झाड सुद्धा मोडून पडले होते बरं का. पुतना बाळघातिनी, माझ्याकडे लक्ष द्या. 6 योजन तिचं शरीर होतं. 6 योजन कळतं का तुम्हाला? इकडे लक्ष द्या माझ्याकडे. 6 योजन कळतं का? 3 किलोमीटरचा 1 योजन होत असतो, बरोबर आहे ना? 3 किलोमीटरचा 1 योजन, असं 6 किलोमीटर म्हणजे सायंतिक 18 किलोमीटर एवढं मोठं तिचं शरीर होतं बरं का. आणि अशी माणसं आता राहिली नाही. पूर्वी असे धिप्पाडच्या धिप्पाड माणसं राहायचे का नाही? माग पुण्यात एक बाई आणली होती बघा 500 किलोची. तिच्यावर शस्त्रक्रिया झाली, ती वारली. आमच्या गावात एक बाई आहे, 1.25 क्विंटल वजन आहे तिचं, 1.25 क्विंटल. आणि तिच्या घरी चोर गेले. काय मराय जावं का चोराने तिच्या घरी? तिनं जसा चोर आला तसा धरला आणि खाली पाडला. त्याच्या अंगावर बसली. पोराला म्हणे, पप्या लवकर पोलीस स्टेशनात जाईन, पोलिसाला बोलून आण. पोरग म्हणे चप्पल सापडणं. चोर म्हणे माझी घालून जाय पण लवकर जाय. हे उठू दे बुलडोजर अंगावरून, नाही तर पोलीस स्टेशनची गरजच पडणार नाही. वा, टाळ्या वाजवा एकदा जोरदार आहे तसं. वा वा वा, क्या बात आहे. आमच्या मनोहर महाराजासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. काय सुंदर सजवलं. लक्ष देऊन ऐका. यशोदा माता धावतच बाहेर येते. काय पडलं म्हणून पाहतात, भली मोठी राक्षसीन पडलेली आहे आणि भगवंत तिच्या छातीवर खेळत आहेत. लक्ष देऊन ऐका बरं का. आता चला थोडा वेळ मनोरंजन, थोडा वेळ ऐका, आहे की नाही? भगवंत तिच्या छातीवर खेळत होते. एवढी मोठी पडलेली राक्षसीन पाहिली आणि यशोदा माता म्हणली, अरे ही कशी काय मेली असावी, कशी मेली असावी म्हटल्याच्या नंतर बघा एक पोरगा आला म्हणे, आई सांगू मी कशी मेली असावी? आपल्या कन्हैयाला घेऊन पळत असावी आणि पळता पळता ठेस लागली असेल आणि पडली आणि मेली. यशोदा माता म्हणते, अरे ठेस लागून पडली असती तर तोंडावर पडली असती ना, ती पाठीवर पडलेली आहे बाळा. लक्ष देऊन ऐका बरं का. वेगळे वेगळे तर्क करायला लागले. इकडं कर देणारे नंदबाबाची आणि वसुदेवाची भेट झाली. थोडं लक्ष द्या, थोडं लक्ष द्या. कर द्यायला गेलेले नंदबाबा आणि वसुदेवाची भेट झाली. एकाच्या अंतकरणात मुलगा झाला याचा आनंद आहे आणि एकाच्या अंतकरणात मुलगा झाला पण आपल्या जवळ ठेवता आला नाही याचं दुःख आहे. वसुदेवाला मुलगा झाला होता का नाही, पण आपल्या जवळ ठेवता आला नाही ना याचं दुःख आहे. आणि नंदबाबाला मुलगा झाला याचा आनंद आहे. पण वसुदेव आपलं दुःख नंदबाबाच्या सुखामध्ये हरपून जातात. नंदबाबाच्या अंतकरणामध्ये सुख आहे ना,
मग आपलं दुःख त्या ठिकाणी झाकून ठेवतात. बरं लक्ष द्या. आणि नंदबाबाला सांगतात तुमच्या गोकुळावर काहीतरी संकट येणार आहे, तुमच्या कन्हैयावर काहीतरी संकट येणार आहे, तुम्ही लवकरात लवकर गोकुळ जवळ करा. आणि नंदबाबा कन्हैयावर संकट येणारे म्हटल्यावर माळीचा जप करायला सुरुवात करतात. देवा हे नारायण मारो छोरा की रक्षा करना, हे नारायण मारो छोरा की रक्षा करना, हे नारायण प्रभू माझ्या पोराचं रक्षण कर. आता त्यांना काय माहिती आमचंच पोरग नारायण आहे म्हणून, काय माहिती. आणि देवाची विनंती करतात आणि चालत येत होते. जेव्हा गोकुळामध्ये आले पाहतात तर ही राक्षसीन पडलेली. यशोदा माता पाहता सगळे गोकुळवासी धावत येतात आणि म्हणतात अरे ही कशी मेली असावी, कशी मेली असावी. तेव्हा नंद बाबा काय म्हणते का, मेली कशी याच्यावर चर्चा केल्यापेक्षा आता हिला जाळायचं कसं याचा विचार करा. ती का लहान होती का महाराज, 18 किलोमीटरची उचलायची म्हणल्यावर परभणी जिल्हा लागन ना सगळा, सोपं आहे का ते. एक काम करा म्हणे, आपल्या घरातल्या फरच्या कुऱ्हाडी घेऊन या आणि हिचे हातपाय तोडा. ऐका, लक्ष देऊन ऐका. तिचे हातपाय तोडले आणि एक ढीक घातला, मोठा मोठा गंज केला, ढीक केला. आणि तिच्या वजनानं जे झाडं मोडून पडली होते का नाही, ते झाडं तिच्या अंगावर टाकले आणि आग लावून दिली. पण ऐका, जेव्हा तिला आग लावली ना तर सांगतात असा सुगंध तिच्या शरीरातून येत होता. त्या सुगंधानं सगळं गोकुळ दरवळून गेलं होतं. कारण भगवंतानं काय केलं होतं माहिती आहे, पुतना मारायला आली होती बरं का, पुतना मारायला आली होती. पण जी गती यशोदा मातेला दिली ना तीच पुतनेला दिली. कारण हिनं माझ्या आईच्या भूमिकेमध्ये मला स्तनपान करायची इच्छा पूर्ण केली का नाही. मग जी गती माझ्या आईला तीच गती पुतनेला. अहो वकीयम स्तनकालकूटम जिगांसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम तोन्यक कमवा दयालू शरणम रजेम. सांगा असा जगाच्या पाठीवर दयाळू परमात्मा कोण आहे सांगा बरं. जी मारायला आली तिला पण भगवंतानं आईची गती दिली, मारायला आलेलं आहे की नाही. मग आता भक्ती करणाराचा उद्धार होईल याच्यात काय नवल आहे. महाराज म्हणतात मारणाराला सुद्धा देव तारणारा असतो बरं का, लक्ष देऊन ऐका. त्याच्यासारखा दयाळू या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. म्हणून म्हणतात ना दयालू दया करू, त्याच्यासारखा दयाळू या जगाच्या पाठीवर कोणी नाही. एवढा सुंदर स्वभाव त्या भगवंताचा आहे. आणि पुतनेचा वध केल्याच्या नंतर महाबळ नावाचा भट्ट आला. त्या महाबळ नावाच्या भट्टाची सुद्धा देवानं चांगली परेशानी केली. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. महाराज म्हणतात त्या भटाची सुद्धा परेशानी केली, पण त्याला मारलं नाही भगवंताने बरं का. ऐका, काग बग रिठा मारिला बाळपणी अवघी दैत्यखानी बुडविली. महाराज म्हणतात अनेक राक्षस भगवंतानं मारले. आणि यशोदा माता 8 दिवसाला 10 दिवसाला एक उत्सव आपल्या घरी करत असते. भगवंतानं आडून जरी बदललं तर त्याचा बी कार्यक्रम ठेवायची आहे का नाही. लेकराच्या प्रत्येक क्रियेचं मायबापाला कौतुक असतं, प्रत्येक क्रियेचं. ते जर मा म्हणलं की एवढा आनंद होतो, पण त्या पोराला परत म्हणता येत नाही. मग आपण तो मा शब्द ऐकण्यासाठी कितीतरी दिवसाची वाट पाहतो आहे की नाही. ते चालायला नेमकंच पाऊल टाकलं की पळतच येते बायको, अहो आपल्या बाळूनं पाय टाकला पाय टाकला पाय टाकला बघा ना आहे की नाही. लेकराच्या प्रत्येक क्रियेचं कौतुक मायबापाला असतं. बालकाच्या चाली माता जाणून पाऊल घाली म्हणतात का. लेकरू चालायला लागलं ना की आई पण त्याच्यासोबत चालते बघा, हळूहळू हळूहळू हळूहळू. ते चालायला लागलं की त्याला अशी धरते चालते. तो आनंद आईच्या जीवनात आहे. आईच्या जीवनात तो आनंद असतो, एवढा आनंद असतो बघा. तसा नंद बाबाच्या यशोदा राणीच्या जीवनात सुद्धा आनंद आहे. आता भगवंताचं नामकरण सोहळा करण्यात आला बरं का. गर्गाचार्यानं भगवंताचं नामकरण केलं. भगवंताचं नाव ठेवलं कन्हैया आणि रोहिणीचे पुत्र त्यांचं नाव ठेवलं बलराम दादा. बलराम दादा आणि कन्हैया दोघांचं नाव ठेवलं. आणि हळूहळू हळू आता दोघं रांगायला लागलेले आहेत बरं. हळूहळू दोघं रांगायला लागलेले आहेत. पण रांगत असतानाच खोड्या करायला चोऱ्या करायला सुरुवात केली. रंगत रंगनी चोरित लोणी, रंगत रंगनी चोरित लोणी, रंगत रंगनी चोरित लोणी, रंगत रंगनी चोरित लोणी. अवनी धरती गवळणी, अवनी धरती गवळणी,
असतं आहे का नाही. आता मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही. लहानपण हे खोड्यात शोभत असतं. लेकरू जेवढं खोडकर तेवढा घरच्याला आनंद असतो बरं का. 4-5 दिवसापूर्वी पोरीन मोबाईल घेतला आणि भीतीलाच फेकून आणला. वाटतं थोडं अरे खराब होय, पण पुन्हा वाटतं जाऊ द्या, लेकरू आहे ते, त्याचं काय असतं. लेकराचं काय महाराज, लेकरं खोडकर असतात बघा. आमच्या भावाचं पोरगं लहानपणी TV पाहत बसलं. लहान लेकराला कोणतं चॅनल आवडतं रे? कार्टून, छोटा भीम आहे का नाही. ते कार्टून लागलं का ते TV पाहत बसलं. ते कार्टून लावलं त्यानं, कार्टून आणि कार्टून लावलं. त्याला म्हणा बदलची चॅनल, नाही बदलणार. लेकराचं काय नाही बदलणार म्हणलं जाऊ द्या, 10-15 मिनटं पाहिलं आणि कंटाळून जाईल. त्यानं 15-20 मिनटं पाहिलं. ते रिमोट गादीवर टाकलं आणि आतल्या घरात गेलं. ते घरात गेल्यावर मी चॅनल बदलायलो, मला चॅनल बदलता येईना. 15 मिनटं बेजार झालो, मला चॅनल बदलता आलं नाही. मग ते बाटूक घरातून बाहेर आलं. त्यानं म्हणलं का रे हा चॅनल का बदलत नाही? म्हणजे मी शेल काढून नेला होता. एवढे शार्प माइंड पोरं असा, एवढे बुद्धिवान पोरं आहे त्याला काय महाराज. लेकरं खोडकर, अतिशय लेकरांच्या खोड्या फार वेगळ्या. एक पोरगं शाळेत गेलं आणि मास्तरनं त्याला विचारलं बरं का, मुंडे सर. मास्तर म्हणे बाळ्या सांग अकबराचा जन्म कधी झाला? पोरगं म्हणे मी शिकाय आलो, जन्माच्या नोंदी ठेवाय नाही आलो. काय उत्तर बी देतीन सांगता येतं. एक पोरग शाळेतून घरी आला, 4G विनोद कळला तर बघा. शाळेतून घरी आलं आणि त्याची आई म्हणे बाळ्या गेलता का शाळेत? म्हणे हो. काय शिकवलं मास्तरनं? काय शिकवलं मास्तरनं? पोरग म्हणे आई मास्तरनं आज लिहायला शिकवलं. मग त्याची माई म्हणे वाच बरं काय लिहिलं? म्हणे अजून वाचाय नाही शिकवलं. काय लेकराचे उत्तर, म्हणजे ते माणूस आनंदी होऊन जातो. काय लेकराचे उत्तर फार वेगळे वेगळे असतात आहे का. लेकरं लहानपणी खोडकरच असतात आहे का नाही. कन्हैया किती खोडकर होते. एखाद्या गवळणीनं जर रांगोळी काढली तर लघवीनं त्याच्यावर दुसरी रांगोळी काढायची. आपले क्रिकेट खेळतात ना पोरं, मी बी खेळायचो लहानपणी. ते तुमच्या गावातला आहे ना गडी, माझ्यासोबतच खेळायला राहायचं. कुठं आहे काय नाव आहे? राहुल. राहुल आहे का. लहानपणी खेळताना मग काय पैसे राहायचे आपल्याजवळ जरशी, मग बॅट आपली, बॉल आपला, ओपनर बी आपण आणि बॉलिंग बी आपण. नाहीत मग मी बॅट आणि बॉल दे, खेळा कशाने खेळायचं तर चाल दे. लहानपण असतं का नाही आहे. आणि नाहीच क्रिकेट खेळू द्यायला आणि बॅटिंग, मग मधात जाऊन बसायचं. टाक बॉल लागू दे मग सांगतो. हां टाक कसा टाकतो तर बॉल आहे का नाही. मग त्या टंपाजवळ बसायचं, नाही तर मग पहाट जाऊन ते तिकाशीन खोदून काढायचं. या लहानपणी घटना होतातच का नाही. लहानपण हे खोड्यातच शोभत असतं. बरं खोड्या लहानपणी शोभतील ना हो, म्हातारपणी शोभत असतात का. आता उगं म्हाताऱ्या आता पिवळ्या फेट्यावाले आपले बाबा आहेत का नाही, याय ना जर एखाद्या पोराला चिमटा घेतला तर लोक काय म्हणते, हो शोभतं का तुम्हाला, तुम्ही का लहान आहेत का. म्हणजे याचा अर्थ आहे लहानपणात खोड्या शोभत असतात. आणि लहानपण खोड्यानं शोभून दिसत असतं. महाराज म्हणतात ना, कन्हैयाला सांगतात कन्हैया तू एवढ्या खोड्या करतो ना, सगळ्या खोड्या. महाराज म्हणतात ना त्याच्यासारखं खोडकर गोकुळात सुद्धा कोणी नव्हतं बरं का. पण त्या खोड्या केलेल्या सुद्धा गवळणीला आवडायच्या आहे की. लहान लेकरानं खोडी केली तरी मन भरून येत असतं महाराज, लक्षात ठेवा. पण बार यशोदा माता म्हणते बाबा तू खोड्या नको करू रे. खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा, 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 खोड्या नको करू
बाबा 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 खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा. यशोदा माता विनंती करायची, बाळा खोड्या करू नको रे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. पण कन्हैयाच्या खोड्या काही बंद व्हायच्या नाही बरं का. कन्हैयानं खोड्या करायला सुरुवात केली. ऐका लक्ष देऊन माझ्याकडे. कन्हैयानं बाळ गोपाळ मंडळी जमा केली. गोकुळातले सगळे पोरं एकत्रित केले. म्हणले, पोरो तुम्ही असे हाडकुळे काऊन झाले रे? हां म्हणे, काय दमच नाही, 2-2 कीर्तन कथान खायला टायमावर नाही, मग आता काय होणार आहे? तुम्ही असे हाडकुळे काऊन झाले? तेव्हा पोरानं सांगितलं, कन्हैया आपल्या सगळं गोकुळामधलं दूध मथुरेला जात. असंच असतं ना, दूध डेअरीला आणि चटणी न्यारीला. म्हैस आपण चारायची आणि दूध घरी ठेवायचं नाही, काढायचं आणि जिंतुरात नेऊन घालायचं. बरोबर आहे का नाही? खायला देत नाहीत महाराज दूध, आहे का नाही? तसं म्हणायचे, अरे सगळं दूध मथुरेला जातं आणि आम्हाला खायला काय? आम्हाला खायला काहीच नाही. मग कन्हैया म्हणले, बाळाओ आता आपण काय करायचं? चोर लीला मंडळ स्थापन करायचं. आणि भगवंतानं काय केलं? चोर लीला मंडळ स्थापन केलं आणि सांगितलं, आजपासून आपण चोरी करून दही दूध खायचं बरं का. खाण्याची वस्तू चोरण्याला माफी असते. आणि पहिले चोर महाराज असे लय अपेक्षा घेऊन चोऱ्या नव्हते करत. पहिल्या चोराचं काय असतं? डाळ न्यायची, गहू न्यायचे, आहे का नाही? कोणी म्हणायचं, माय सगळी डाळ नेली चोरायनं आणि गहू नेली. आता चोर ATMच हाणतात. डाळ आणि फीड त्याच्यात घेऊ म्हणतात पैशात. डाळ कशाला न्यायची, आहे का नाही? अहो मागं तर एक व्हिडिओ पाहिला मी, चोरायनं त्या ATMला धान बांधली मोठी आणि पुढं ट्रॅक्टरला लावली मुंड्याला आणि ट्रॅक्टरनं ओढलं ते ATM. सोपं आहे का मला? चोरी करायची म्हणले, पण आता आपल्याला दही दूध चोरून खायचं बरं का. देवानं चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा. देवानं चोरी केली, पण कशाची केली हे महत्वाचं आहे ना. हरिने माझी हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिले चित्त बोला हरिने माझे हरिले चित्त. मी सुरेशला म्हटलं, तुमच्या इथं ऐकायला लोक खूप हुशार आहे. विनोदाला तेवढी दात आहे, मार्मिकलाही तेवढी दात आहे, सामील व्हायला पण तेवढी सुंदर आहे. मुंडे सर, असे श्रोते प्रत्येक ठिकाणावर नसतात मिळत. मी कौतुक करत नाही किंवा स्तुती करत नाही, मी वस्तुस्थिती मांडतो. मी फटकन बोलणारा माणूस आहे जाग्यावर बरं का. पण चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा ना. काल 4 तास कथा झाली, जवळपास 12ला सुरू झाली, 4:15 पर्यंत, पण कोणी जाग्यावरून हल्लं नाही महाराज, आहे की नाही? ऐकायला लोक तुम्ही हुशार असले ना की सांगायला बिन मजा येत असते, आहे की नाही? लक्षात ठेवा. महाराज म्हणतात, आता कैसी जाऊ घरा वे बरा लौकिक. देवानं चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची केली हे महत्वाचं आहे की नाही? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. देवाला चित्त फार आवडतं बरं का. ऐका. आणि महाराज म्हणतात ना, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड अबसेंट. शरीरानं सगळेच माझ्या पुढं बसलेले असतात, पण कुणाचं चित्त कुठं आहे काय सांगता सांगा. पण कथेत जरी बसलं तर व्हॉट्सअपला 2-4 रिप्ले देऊन पुन्हा जागेवर येतं. ज्याच्या मोबाईल हातात होता त्याला कळलं रोग बरा होण्याशी मतलब आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही? लक्षात आलं का माझं बोलणं? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, आणि चित्त नसेल तर फायदा नाही ना. महाराज म्हणतात, चित्त जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. चित्त जर जवळ नसेल तर प्रेतात आणि त्याच्यात काही फायदा नाही, फरकच नाही महाराज, लक्षात ठेवा बरं. म्हणून सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. सासू मेली तर सून बी रडते आणि मुलगी बी रडते, पण सून काहून रडते?
लोक म्हणतील माय सासू मेली आणि हिच्या डोळ्याला आसू पण नाही. होय आसू आसू मग रडती आसू. लक्षात आलं का? मग डोळ्याला आसू तर येत नाही, मग झेंडू बॉम्ब लावून का होईना आणावं लागतात का ते? नाही रडल्यावर लोक काय म्हणतील, आहे का नाही? पण मुलीला ते करायची गरज आहे का? नाही. मुलीला महाराज आई गेल्याची बातमी कळली की मुलीला रड म्हणायची गरज नसते. तिचा भाव आईविषयीचा फार वेगळा असतो, आहे का? मग देवाला चित्त फार आवडतं आणि 3 गोष्टी 3 ठिकाणी महत्वाच्या आहे. संसारात वित्त, शरीरात पित्त आणि परमार्थात चित्त. संसारात वित्त, शरीरात पित्त आणि परमार्थात चित्त. शरीरातलं पित्त जर कमी जास्त झालं ना तर रोग होत असतो. सगळ्या रोगाचा विस्तार तिन्हीपासून आहे, वात, पित्त आणि कफ. या तिन्हीपासून जगातले सगळे रोग येतात. असा एकही रोग या तिन्हीच्या पासून वेगळा नाही. मग शरीरातलं पित्त जर कमी जास्त झालं, शरीरातलं पित्त जर कमी जास्त झालं तर रोग होतो का नाही? संसारातलं वित्त, वित्त म्हणजे बोला बोला पैसा. पैसा कमी जास्त झाला की भांडे आपटाय सुरुवात होती. बाया भांडेच काऊन आपटतात बर? बायाचा राग 2 गोष्टीवर असतो, एक भांड्यावर आणि दुसरा कपड्यावर, धुणं धुताना. बा रात्री टायमाला पाहुणा यावं, एखादा गार झोप लागलेली असावं आणि नवऱ्यानं म्हणा, अय पाहुणा आलाय जेवाय कर. परात खना ना 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 ना. पाहुणा म्हणतो मला उपास आहे, मी महाराज संग दुपारात सोडला. परत येऊनच अंदाज काढतोय ते जेवण्यासारखं वातावरण नाही, माहोल गरम झाले आहे. लक्षात आलं का नाही? बरं बाया परतच काऊन आदळतात? त्याचं पु ल देशपांडेंनी फार सुंदर चिंतन केलं बरं का. बाया परत का आदळतात भांडण झाल्यावर? नवऱ्या संग भांडण झालं ना माया हो, की बाईला नवराच धरून आपटण्याची इच्छा असते. बरोबर आहे ना? हो म्हणायल्यात काही, पहा ना. अरे काय हो म्हणायला लागल्यात काय काय? बघा बघा बघा, कोणती हो म्हणती पहा. ऐका लक्ष देऊन. नवऱ्या संग भांडण झालं की नवऱ्याचा एवढा राग आलेला असतो महाराज, पण उलट काही बोलता येत नाही, कारण हिंदू धर्माची प्रथा आहे. बरोबर आहे? मग भांडे आपटून राग शांत करते का? भांड्यावर नवऱ्याचं नाव राहतं ना, नाही त्याला तर नाव द्या, तेवढं समाधान आहे का नाही? आणि स्वयंपाकाचा लय कंटाळा बायांना. पाहुणा आला आणि पाहुणा आल्यानंतर बाया सुनबाईला सांगितलं, सुनबाई दाजी आले त्याला जेवायचं विचार. ती गेली म्हणे, दाजी तुम्ही जेवून आले का घरी गेल्यावर जेवणार आहेत? जाय कळलं त्याला, धन्यवाद. ही काही पद्धत आहे का विचारण्याची? दाजी तुम्ही जेवून आले का घरी जाऊन जेवणार आहेत? काय सांगावं त्या माणसानं. बघ, वित्त कमी जास्त झालं की जमत नाही, तसं परमार्थातलं चित्त कमी. बाया नवऱ्याला जेवणाचं विचारतात का नाही? तुम्हाला सांगू का, नवरा खुश ठेवायचा असल्यावर तुम्ही म्हणता का नाही पटकन जेवून घेता का? म्हणता का नाही? काय म्हणता? अहो जेवून घेता का? जेवून घेता का? असं नका म्हणत जाऊ, थोडी घेऊन जेवता का? काय आनंद होईल माणसाला महाराज. 7 जन्मालोक मला नाही, 14 जन्मालोक मला तूच बायको पाहिजे म्हणाल तू, आहे का नाही? जेवून घेता का म्हणल्यापेक्षा थोडी घेऊन जेवता का म्हणल्यावर आनंद कमी राहील का महाराज? वित्त कमी जास्त झालं तर जमत नाही, आणि चित्त जर कमी जास्त झालं परमार्थातलं तर जमत नाही. आणि देवानं चोरलं तेवढं चित्त. देवानं चोरलं काय? चित्त. चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा बरं. वाच्यार्थ लक्षार्थ कळा नाही तर देवाच्या लीलाच कळत नाही. काल्याचं कीर्तन कळत नाही, देवाच्या खोड्या कळत नाही. वाच्यार्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा. एक बाई दवाखान्यात गेली, पायाला लागलं होतं. म्हातारी बाई दवाखान्यात गेली, वाच्यार्थ लक्षार्थ कसा असतो बघा. दवाखान्यात गेल्यावर ती कंपाऊंडर म्हणे, माय तुमच्या पायाला काय झालं असं कळणार नाही म्हणे, तुमच्या पायाचा एक्सरे काढावा लागेल. एक्सरे कळतो ना, आता नवीन यायला कळतो, जुन्या माणसाला एक्सरे काही कळत नाही. ती म्हातारी म्हणे, बाबू एक्सरे म्हणजे काय रे? मग त्यानं कळलं अशा भाषेत सांगितलं. म्हणे, आई तुमच्या पायाचा फुट्टू काढायचा, फुट्टू. ती म्हातारी म्हणे, अरे मग अगोदर सांगितलं असतं मी चैन घालून आली नसते का? तसा फुट्टू काढावा. वाच्यार्थ लक्षार्थ कळाला नाही तर गोंधळ होतो.
जरा 4G पेक्षा पुढचा विनोद सांगतो, लक्ष देऊन ऐका. एक बाई दवाखान्यात गेली गुरुजी, दाद द्या म्हणजे इज्जत राहील त्याची. दवाखान्यात गेली, लक्ष देऊन ऐका. आणि दवाखान्यात गेल्यावर ते डॉक्टर म्हणे, माय तुमच्या पोटात काय झालं असं कळणार नाही, तुमची सोनोग्राफी करावी लागेल. काय म्हणे, तुमची सोनोग्राफी करावी लागेल. ती बाई म्हणे, डॉक्टर सोनोग्राफी नका, आम्ही गरीब माणसं आहे, तुम्ही चांदीग्राफी केलीत नाही जमत का? जमलं का चांदीग्राफी? काय बोल असे हे बोलण्यात सहज विनोद होऊन जातात. आणि ते कळणारे माणसं बी पाहिजे, ते सांगण्यात मजा येते, नाही तर कुठं बी नाही सांगत आपण. वा, दाद देता तुम्ही, धन्यवाद तुम्हाला. लक्षात ठेवा, वाचार्थ लक्षार्थ कळाला नाही तर गोंधळ होतो. सोपं सांगतो. सासून सुनबाईला सांगितलं, सुनबाई पातुल्यात दूध ठेवलंय, मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. पातील आपल्या इथं काय म्हणता, भगुन आहे का नाही, भगुन्यात दूध ठेवलं. आता भाषेत बदल असतो ना, आहे का. इथलं आपल्या खेड्यातलं बोलणं वेगळं, शहरात जिंतूरला बोललं की ते वेगळं, आहे का ना. तिकडं आपल्या इकडं मल तुलं म्हणतात ना, मल तुलं. इकडं विदर्भात गेलं तर मले तुले आणि टाक कुत्री आले, मले तुले, आहे का ना. आणि दमच नाही यायला, काय करावं पाहुण्यालं. लक्ष देऊन ऐका, तिकडं मले तुले म्हणतात. पुण्याकडे जर गेला तर मला, तुला, माझं, तुझं स्टँडर्ड असतं बोलणं. इकडं नांदेड भागात जर गेला ना तर फोन करतात, भाषा कशी असते माहिती, कुठोर आल्या महाराज, कुठोर आल्या. म्हणलं याल्या, जवळ आल्या. जेवल्या का, नाही म्हणलं आल्यावर जेवत्या. आता गाडीत काय खात्या म्हणलं, भाषा. आणि आम्ही सगळीकडे फिरणारे असल्यामुळं ते कळतं. आपलं ती झाकी करणारे का नाही, त्यांच्या इकडं ती खानदेशी भाषा असते का नाही, आयरणी भाषा. काय करी राहिनी, धुडे धुडे, हे अकोल्याचं आहे, अकोला. हे विशाल बाबा बुवाजी कुठपर्यंत आल्या, ह्याच्या इकडं. तसं त्या धुळ्याकडे गेलं की ते आमनं तुमनं म्हणतात, ऐक. ते गाणं ऐकलं असेल ना तुम्ही, एक तर तुझी बायको कशी नाची रैनी, ते त्यांच्या भाषेतलं आहे, ते आयरणी भाषेत, आहे का. भाषेमध्ये बदल असतो का नाही, तसं आपल्या इकडं ते भगुन म्हणतात. सासून सांगितलं, सुनबाई पातेल्यात दूध ठेवलंय, मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव, मी खालच्या गल्लीत जाऊन येते. आणि सासू निघून गेली. आणि तेवढ्यात कुत्री आली, दुधावर 5ची मोटर चालू केली. ती बिचारी नुसती कुत्रीकडे पाहायची. अख्खं दूध पिलं कुत्रीनं, दूध पिऊ लागली, लाखो नव्हती लागली ती. दूध पिऊ लागली आणि बिचारी कुत्रीकडे पाहायची. अख्खं दूध पिलं कुत्रीनं. आणि तेवढ्यात काय झालं, सासू आले. सासू म्हणे, सुनबाई पातेल्यातलं दूध काय झालं. ती सून म्हणे, पेलं माय कुत्रीनं. मग तुला म्हणलं होतं ना मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. ती म्हणे, आत्या तुम्ही मांजरीच म्हणल्या, बरं कुत्रीचं कुठं म्हणल्या. म्हणजे कुत्रीचं का वेगळं सांगावं लागतं का. वाच्यार्थ लक्षार्थ कळा नाही तर गोंधळ होत असतो. किती उदाहरणं सांगता येईल मला, पण आपण इथं थांबवाय का. देवानं चोरी केली, याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा. आई वडील मुलाला मारतात, त्या मारण्याकडं न पाहता का मारतात त्याच्याकडं पाहायचं. मास्तर मुलाला रागवतात, ते रागवतात त्याच्याकडं न पाहता काय रागवतात, कशामुळे रागवतात त्याच्याकडं पाहतात. महाराज लोक तुम्हाला कधी कधी बोलतात, पण ते का बोलतात हे न पाहता का बोलतात हे पहा. माळ घाला बाबा हो, परमार्थ करा, माळ घाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. महाराज म्हणतात, अरे दंडवत घालतोय मी तुम्हाला, पाया पडतोय तुमच्या, हात जोडून सांगतो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही भजन करा बाबा. कधी कधी शिव्या देऊन सांगतात, किती सांगू तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. महाराज म्हणतात, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जीवा नव्हे काळ सर्पाय. एवढं सांगतात महाराज. माता ह्या शिव्या दिलेल्या पाहिजे का. शिव्या दिलेल्या नाही पाहिजे. का शिव्या दिल्या याच्यावर विचार करायचा महाराज. का शिव्या दिल्या याच्यावर विचार करायचा असतो. लक्षात ठेवा, वाचार्थ लक्षार्थ कळाला नाही तर गोंधळ होतो. काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. यशोदे
अगं तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे 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 यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे. आणि गरीबाचं झोपडं मोडा. तुम्ही श्रीमंत माणसं, तुम्हाला आम्हाला काही बोलता येत नाही, पण तू या पोराला समजून सांग ना. माया हो, ऐका, आपलं लेकरू खोडकर आहे हे दुसऱ्या बाईने येऊन सांगितल्यावर खरं वाटतं का? बोला, वाटतं का खरं? जिला खरं वाटतं ती सावत्र असावी. सख्या आईला लेकराच्या खोड्या दिसतच नाही. बापाला किती सांगा तुमचं पोरग जरा दैल्याच्या नादी लागलं. दैल्या म्हणजे अर्धी बिडी, फेकून दिलेले तुकडे. बाप म्हणतो आपलं तिकडे जाणारच नाही. हा, जेव्हा याच्या बिंडलातल्या बिड्या कमी होतीन तेव्हा त्याला कळत अर लोक म्हणतात ते खरं आहे की नाही. आपल्या लेकराच्या खोड्या आईला दिसतच नसतात. सांगू तुम्हाला, जगात एकच व्यक्ती अवगुणावर प्रेम करते, तिचं नाव आई असतं. बाप पण अवगुणावर प्रेम करत नाही बरं का, पण आई लेकराच्या अवगुणावर पण प्रेम करते. महाराज, जगाच्या पाठीवर एकमेव व्यक्ती म्हणजे आई असते, लक्षात ठेवा. यशोदा मातेला खोड्या सांगितलेल्या खऱ्या वाटायच्या नाही. यशोदा माता उलट त्यांना म्हणायचे, माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका, आणि जर माझं पोरग खोडकर असेल ना तर नुसत्या खोड्या काय सांगता, पुराव्या सहित माझ्याकडे घेऊन या, मग मी त्याच्याकडे बघते. बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. असं बोलतात का नाही त्या विधान भवनात? बोलतात ना, ते टेबल वाजवतात. लोक म्हणतात एका हाताने टाळी वाजत नाही, तिथं वाजती धन धन टेबल हातात. काय लक्षात ठेवा. आरोप काय करता? पुराव्या सहित घेऊन या. एक गावात गवळण आगाऊ होती म्हणे कन्हैया, प्रत्येकच गावात एखादी आगाऊ गवळण असते. नाव शांताबाई, पण भांडणाला दम नाही. तुमच्या गावातली नाही, मला राहायचं 2 दिवस अजून. आमच्या गावातली सांगायला तिकडे गेल्यावर तुमचं सांगेन, दुसरे आणू तरी कुठून? बरोबर आहे का? नाव शांताबाई, एखाद्याचं नाव पंढरीनाथ, रस्त्यानं चालला बोंबील खात. पण ऐका ना, फायदा आहे का काही? आपले वडील आपलं नाव ज्ञानेश्वर, सोपान, शिवाजी का ठेवतात? त्यांना अपेक्षा असते बाबा यानं शिवाजी महाराजासारखं व्हावं, यानं माऊलीसारखं व्हावं, तुकोबारायासारखं व्हावं, है की नाही? म्हणून एक गावात आगाऊबाई होती आणि तिला जमायच्या नाही देवाच्या खोड्या. बघा, आम्ही एका बाईच्या दारातून चाललो, 2-3, बाकीचे माझ्यापेक्षा तब्येतीन चांगलेत बघा, कसे गपक्याच्या गपक्या. ती बाई भांडे घासत होती. भांडे घासता घासता आमच्याकडे पाहिलं, कण्यात थिर बोक्याल तर उत आलाय, सऱ्या गावान उधळायलीत. मी म्हणलं महाराज इथं तर मांजर नाही, बोक्या नाही, म्हातारी आपल्यालाच म्हणायली. मी चला पुढे म्हणलं आता हे बोके का काय बोलतील सांगता येत नाही महाराज. एखादं जर कीर्तनाला चाललो आम्ही, प्रेमळ असलं म्हणतं महाराज कुठे आज सेवा, कुठे आज कीर्तन, आणि एखादं म्हणतं कुठं द्यायचा आज चपका. चपका आहे का? काही म्हणतात. गाडी बंद पडली एखाद्याची की ते म्हणतात हा करा ताई तर इठल इठल. हा गडच आहे. नवरा बायकोचं भांडण लागलं की नवरा म्हणतो तू कीर्तन बंद कर बरा, त्याला कीर्तन म्हणायचं, मग याला काय म्हणा, काही बी म्हणतात बघा, काय बोलतील सांगता येत नाही. तसं एक गवळण आगाऊ होती. कन्हैयाला म्हणे गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो, माझ्या घरी येऊन बघ. अशा खोड्या कन्हैयानं केल्या. तिच्या बी घरी गेले, दही दूध खाल्लं
आणि एक दिवस यशोदा मातेला कळलं आपलं पोरग खोडकर आहे. मग गणपती बाप्पाला नवस केला. म्हणे गणपती बाप्पा या पोराच्या खोड्या बंद कर बरं. आणि सांगू तुम्हाला, भगवंतानं गणपती बाप्पाची इज्जत राखण्यासाठी 1 महिनाभर खोडी नाही केली. 1 मास देवे खोडी नाही केली. आणि प्रतीती ती आली यशोदेशी आहे की. मग यशोदा मातेला वाटलं गणपती बाप्पा पावला आणि नवस फेडायला गेली. बघा लक्ष देऊन ऐका. नवस फेडायला गेल्याच्या नंतर सगळं आणलं, पण आरतीचं ताट आणायचं विसरल्या. मोदक वगैरे सगळं आणलं, ना आरतीचं ताट आणायचंच विसरली यशोदा माता. आणि मग कन्हैयाला म्हणे, बेटा कन्हवा, कन्हैया, अरे मी सगळं घेऊन आले पण आरतीचं ताटच विसरलं. तू एक काम कर, हे मोदक वगैरे का नाही याच्यावर लक्ष ठेव. मी आरतीचं ताट घेऊन येते, इथं मांजर बिंजर येईल आणि हे मोदक खाईल. कन्हैया मनात म्हणले, आई एवढा बोक्या असताना मांजर कशाला येईल, तू जाय. आणि आई गेली आरतीचं ताटा नाही. आणि मग कन्हैयानं गणपती बाप्पाची हाजरी घेतली. का रे म्हणे ढेबऱ्या पोटाची, आज तू या देवाचा आई देव बळीया माझा पंढरीराव. का रे म्हणे ढेबऱ्या पोटाच्या, खोड्या कोण करत होता? गणपती बाप्पाच्या अंगाचं पाणी पाणी झालं. गणपती बाप्पाला बोल नाही. गणपती बाप्पा म्हणे, देवा तू 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 तुम्हीच. घाबरल्यावर असंच बोल, देवा तुम्हीच 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 म्हणे. मग खोड्या करायच्या बंद कोणी केल्या? देवा म्हणे तू 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 तुम्हीच केल्या म्हणे. मग हे मोदक खाण्याचा अधिकार कोणाचा आहे? देव म्हणे तू 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 तुमचाच आहे, तुमचाच आहे. आणि गणपती बाप्पाने ते कन्हैयानं ते मोदक खाऊन टाकले. गणपती बाप्पा पुरावा काय ठेवायचा म्हणून गणपती बाप्पाला बी स्वाहा करून टाकलं आणि कोपऱ्यात बसली लपून. आई आल्या म्हणजे, कन्हैया अरे इथला देव कुठे, गणपती बाप्पा कुठे, कन्हैया गणपती बाप्पा कुठे? आणि मग हळूच बाहेर आले म्हणले, आई सांगू तुला इथले मोदक काय झाले? आई सांगू तुला. अरे सांग मोदक कुठे, गणपती बाप्पा कुठे? कन्हैयानं सांगायला सुरुवात केली. आई तुला सांगू, लेकराचं सांगणं वेगळंच असतं. आई तुला सांगू, इथं एक उंदरावर बसून मोठ्या ढेरीचा बुवा आला होता. लेकराच्याच भाषेत सांगावं लागेल ना. इथं उंदरावर बसून मोठ्या ढेरीचा बुवा आला होता. हा लय मारते, मोठ्या ढेरीचा बुवा आला होता सुरेशवाणी. मोठ्या ढेरीचा बुवा आला होता आणि त्याने सगळे इथले मोदक वगैरे खाऊन टाकले. आणि आई बरं झालं मी लपून बसलो, नाही तर मला बी खाऊन टाकला असतं. मी फेसबुकला व्हिडिओ टाकला होता ना बर्थडेच्या दिवशी मुलीच्या, ते व्हिडिओ आहे बघा फेसबुकला टाकलेला. असं गाडी चालता चालता सहज केला आणि ते दीपावळीच्या टायमाला ती मला सांगू लागली, पप्पा फकाटा फुन भट्टा. काहीच बोलता येणं गेली, पण इथं हात लाव तिथं हा फम करायचं. लेकराचं सांगणं तसंच असतं का नाही? तसं म्हणे तर मोठ्या ढेरीचा बुवा आला होता उंदरावर बसून, त्याने इथले मोदक खाऊन टाकले. याने मला खाल्लं असतं पण मी लपून बसलो. यशोदा माता म्हणे बरं झालं, त्याच्यासाठीच आणले होते, त्यानंच खाल्ले, पावन झालं, जाऊ दे बरं झालं तर झालं. अशा खोड्या कन्हैयानं केल्या. एक दिवस माती खाल्ली. माती खाल्ल्याच्या नंतर बलराम दादा आले आणि बलराम दादानं आईला सांगितलं, आई कन्हैयानं माती खाल्ली ग, आई कन्हैयानं माती खाल्ली ग. तेव्हा कन्हैयाला आईनं धरलं, कन्हैया माती खाल्ली का? तेव्हा कन्हैया म्हणतात, आई आई गाई नाही खाल्ली गव्या माती, आई गाई नाही खाल्ली गव्या माती, आई गाई नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली गव्या माती. मग यशोदा माता म्हणली, बलराम दादा सांगतो ते खोटं आहे का? हा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. कुभांड घेतो माझ्यावरी, नाही खाल्ली गव्या माती, आई गाई नाही खाल्ली गव्या माती. वा,
तुम्ही बी म्हणलं की तुम्हाला बी आनंद येईल आहे का नाही. त्या हळदीच्या वेळेस म्हणतात ना बाया, येत नसली तरी गळा देते आहे का नाही. काय गळा द्यायचा आनंद असतो का नाही. लक्ष देऊन ऐका बघा. सांगितलं बलराम दादा खोटं बोलायला लागला, माझ्यावर कुभांड घ्यायला लागला बरं का. मी माती खाल्ली नाही. लक्ष देऊन ऐका. यशोदा माता म्हणली माती खाल्ली नाही ना तू, अभी दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. माती नाही ना खाल्ली. तू जर माती खाल्ली नसल तर तुझी जीभ काळी दिसणार नाही. कान धरला आईनं, कान धरला, एका हातात काठी घेतली आणि सांगितलं आकर बरं. ऐका, जगाच्या मालकाचा कान धरून विचारण्याची ताकद भक्तीमुळे मिळाली होती. कळलं माझं बोलणं. जगाच्या मालकाचा कान धरला यशोदा मातेनं आणि विचारलं आ कर बरं. पण भगवंतानं आ केल्याच्या नंतर काय झालं, भगवंताने आ केल्याच्या नंतर माती खाल्लेली तर दिसलंच नाही मला. मग अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. 14 भुवन नंद यशोदा मातेला आपल्या शरीरात दाखवले आणि त्याच्यात यशोदा माता आणि त्याच्यातच कन्हैया आणि पुन्हा तसंच कान धरलेला काडी घेतलेली विचारत असताना हे रूप पाहिलं. पण यशोदा मातेने हे रूप पाहिल्याच्या नंतर भगवंतानं काय केलं, पुन्हा त्याच्यावर मायेचा पडदा टाकला की आईला जर कळलं मी देव आहे तर पुढच्या लीला मला करता येणार नाही. म्हणून सांगू तुम्हाला, लहान होऊन जेवढा आनंद घेता येईल ना तेवढा मोठा होऊन नाही घेता येईल बघा. आहे का नाही. काल मुंडे सर आले ते आमच्या गावात, पोरात गेलं की पोरायसारखं बरोबर आहे. किती पोरं उभे होते सगळे आहे का नाही. मला सांगायचं काय, आता मी जर लय मोठेपणात मिरवायला लागलो तर मग जवळ येईल का कोणी, कोण जवळ येणार आहे. महाराज मोठा तू तुझा काय करायचं आम्हाला आहे का नाही. म्हणून लहान व्हावे लहाना हुनी लहान. लक्ष देऊन ऐका बघा. कन्हैयाला वाटलं अरे मी जर आता देव म्हणून राहिलो तर मला पुढच्या लीला करता येणार नाहीत. म्हणून त्याच्यावर पडदा टाकला आणि पुन्हा आईला त्याचा विसर पडला. आईनं कन्हैयाच्या अशा कोड्या पाहिल्या आणि एक दिवस काय झालं बघा. कन्हैया डेऱ्यात जाऊन बसली. आई घुसळण करत होती, मंथन करत होती. लोणीच बाहेर येईना. लोणी बाहेर येईना म्हणून आईनं हात घालून पाहिलं तर कन्हैया डेऱ्यात बसलेले. केसाला धरून वर काढलं म्हणे कार्ट्या रवी लागली असती तर काय करायचं होतं तुला. अरे तुला लोणी खायचं तर मला मागायचं ना. यशोदा मातेनं मग कन्हैयाला बांधायचं ठरवलं बघा. उखळ घेतलं. पहिले उखळ होते का नाही असं उभं राहून कुटायचे राहिले आहे ते राहिलं नाही आता. उखळ नाही, मुसळ नाही, जात नाही. त्याचं नावच जात, ते कुठं राहतं गेलं. जात आहे गे गेलं, ते राहिलं नाही ना आता. ते मुसळ ते उभं राहून कुटायचं राहायचं बघा. साळी कुटायचं मुसळ आणि त्याला बांधायचं ठरवलं. 2 बोटाची दोरी कमी पडायची. आईनं घरातल्या सगळ्या दोऱ्या आणल्या पण कन्हैयाला बांधता आलं नाही. जेव्हा आई दमली आणि कन्हैयाला कळलं की आईला आता थकवा आला म्हणून कन्हैयानं स्वतःलाच बांधून घेतलं. कारण देवाला बांधायचं असेल तर भक्तीनं आणि प्रेमानं बांधता येतं, दोरीनं नाही बांधता येत आहे की. प्रेमसूत्र दोरीने तो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी. दोरी आणि नेतो तिकडे जातो हरी. प्रेमानं देव कुणीकडं आपण न्याल तिकडं यायला तयार असतो महाराज आहे का. प्रेम नसेल तर मग कसं जाईल. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला. यशोदा मातेनं पाहिलं आणि मग कन्हैयाला बांधून टाकलं. प्रेमानं कन्हैयाला बांधलं. म्हणजे कन्हैया थकले रे बाबा आता मी, आता तुला माझ्याकडून बांधणं होत नाही. आईचा थकवा पाहिला आणि कन्हैयानं स्वतःला बांधून घेतलं. कधी कधी बाप आणि पोरग कुस्ती खेळतं बघा.
बाप म्हणतो खेळ माझ्या संग कुस्ती, पोरग बी म्हणतं हा, आणि कुस्ती खेळताना मग बाप त्याला लय वेळ परेशान करतो आणि ते दमलं की मग स्वतः पडून घेतो. मग पोरग म्हणतं पाडलं का नाही, आणि ते बापाला त्या पडण्यात बी आनंद असतो मला. तसं यशोदा माता थकल्यानंतर कन्हैयानं बांधून घेतलं आणि कन्हैयाला बांधलं आणि आई घरात गेली. कन्हैयानं त्या उखळाचा गाडा केला, त्या उखळाचा गाडा केला आणि दारात ते उखळ फरफटत ओढत आणलं आणि दारात 2 यमल अर्जुनाचे झाडं होते, त्या दोन्ही झाडाच्या मधून गेले आणि ते उखळ त्याला अडकलं. कन्हैयानं जड दिशी झटका दिला, दिशी झाडं खाली पडले आणि त्याच्यातून 2 महापुरुष प्रगट झाले आणि त्यांचा उद्धार झाला. यमल अर्जुनाचा त्या ठिकाणी उद्धार केला. अशा खोड्या कन्हैयानं केल्या आणि खोड्या करल्याच्या नंतर आता कंटाळले बघा सगळे आणि म्हणले आता याला घरी ठेवायचं नाही, आता याला शाळेत पाठवायचं आहे का नाही. शाळेत पाठवायचं, मग गवळ्याची शाळा कोणती, गाई चारायला जाणं आहे का नाही. गवळ्याची शाळा आगाऊ पोरगा असलं की शेळ्याकड नाही तर म्हशीकड पाठवतात बघा. लय आगाऊ येणे द्यायला म्हशी घेऊन 2-4 तिकडं पाठवून देतात. लय आगाऊ आहे ना टाकायला बरं आळंदीत संस्थेत एखाद्या, असंच आहे का नाही. आगाऊ मी सांगितलं ना कालच आपलं चरित्र लक्षात आलं का. आगाऊ असलं की मग त्याला टाका संस्थेत नेऊन. मिरिट आलेल्या पोराला, इंग्लिश टू इंग्लिश बोलणाऱ्या पोराला आळंदीत टाकायची इच्छा होत नाही. काय म्हणतात म्हणताना माणसं माहिती, महाराज हे जरा शाळेत बरं आहे, हे कामाचं नाही पहा शाळेत, याला घेऊन जा तिकडं. म्हणजे टाकाऊ पदार्थाचा पुनर्वापर का. हा, ज्याला गाव वैतागलं, ज्याला गल्ली वैतागली, ज्याला घरदार वैतागलं त्याला आळंदीत नाही, पण काय अडचण नाही. अरे रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची ताकद ज्ञानोबा आहे, ते आम्ही तर माणसं आहेत ना, आपण तर माणसं आहेत ना. बोला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची ताकद ज्ञानोबारायांची आहे, आपण तर जिवंत माणसं आहेत ना. लक्षात ठेवा, मग आपला उद्धार होईल याच्यात काय नवल आहे महाराज. ज्या लोकांनी ऐका, दरबार में राधा रानी के दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया के ठुकराए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. महाराज म्हणतात जगान ज्याला सोडलं ना, देवानं त्याला जवळ घेतलेलं असतं बरं का. देवानं त्याला जवळ घेतलेलं असतं, लक्षात ठेवा. मग जगानं सोडू द्या ना, काही अडचण नाही. देवानं सोडलं नाही पाहिजे, आणि देवानं साथ सोडली की जग आपोआप त्याची साथ सोडत असतं. महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. देवानं साथ सोडली की जग आपोआप त्याची साथ सोडत असतं. म्हणून भगवंतानं काय, आता याला शाळेत पाठवायचं ठरवलं. आता याला शाळेत पाठवायचं, मग काय केलं, लहान लहान वासरं आणली. लहान लहान वासरं, खांद्यावर कांबळी, डोक्याला मोरपीस, कमरेला बासरी आणि लहान लहान गोपाळ भगवंताच्या सोबत पाठवले. आपल्याला एक सुंदर भजन ऐकायचं, लक्ष देऊन आता. छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.